नमस्कार मित्रांनो, अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान इथं आलेलं आहे आणि ते काय आहे विधान, खरंच सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाणार का, हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल। आगामी महापालिका स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बरीच मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत आशावादी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांकडून कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत। याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोबत जाण्याच्या चर्चावर सुप्रिया सुळे यांनी सूचक शब्दात उत्तर दिलं आणि तो चर्चेचा विषय ठरला। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेसह काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चाही जोर धराला पाहायला मिळत आहे। मग सुप्रिया सुळे काय म्हणाल्या याकडे आपण थोडं लक्ष टाकूया। हा माझा निर्णय नाही, हा पक्षाचा निर्णय आहे। कुठलाही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातच शरद पवार यांच्या कामाची पद्धत तुम्ही सर्वांनी 6 दशकांनी पाहिली आहे। शरद पवार जे काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीने होतो। त्यामुळे जो पक्षाचा निर्णय असेल तो निर्णय पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेईल। आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक घेत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। यानंतर आता वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाषण केलं आहे। मग अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान काय आहे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया। अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाहीत, त्यांची काही निश्चित वेळ ठरलेली नाही। माझ्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना सर्वात महत्वाच्या आहेत। मी आताच भारतात आले आहे, 14 दिवस परदेशात होते, त्यानंतर 2 दिवस दिल्लीत होते, त्यामुळे माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा आलेली नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून 2 गट तयार झाले आहेत। हे दोन्ही गट आज त्यांचा 26वा वर्धापन दिवस साजरा करत आहेत। दरम्यान एका बाजूला पक्ष एकत्रित येण्याबाबत चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसची बरीच चर्चा होऊ लागली आहे। आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो, त्यावेळी आपण काहीच करू शकत नाहीत, असं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे। यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली। ते माझे वैयक्तिक आहे, माझ्या आईने मला सल्ला दिला होता, तो मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला, असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।